नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती करीत असताना काही गोष्टीचा शेतकऱ्यांना अनुभव येतच राहत असतो. त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. हा जो ऊस आहे 10,001, ह्या ऊसाला ना बाळ भरणी ना पाळी असं कुठलीही अंतर्मशागत केलेलं नाही. फक्त काय केलं, बैलाच्या साह्यानं त्याला ह्या साईडला असं खत पेरून घेतलं आणि ना फडपाणी नाही ना ड्रिपचं पाणी नाही. सांगायचा उद्देश एकच हा, स्प्रिंकलरचं पाणी ना ऊस भिजतो. तर सेम तुकडे हा माझ्या भावाचा आहे. तर या क्षेत्रामध्ये अंतर्मशागत ही खूप केलेली. म्हणजे तसं पाहिलं तर या रानफोडी केली, पाळी घातली, रोटरनं माती काढली, माती लावली आणि ड्रिपनं पाणी पण द्यायला चालू आहे. ड्रिपनं पाणी दिलं असताना या दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हीच पाहू शकता. या दोन्ही क्षेत्रातला डिफरन्स किती आहे तो. एकच सांगायचं तात्पर्य आहे की शेती करत असताना, ऊस शेती करीत असताना अंतर्मशागतीला जास्त न फोकस करता ऊसाला मॅनेजमेंट, खत मॅनेजमेंट, पासट मॅनेजमेंट, बिना मशागतीची शेती याचा अवलंब करावा. 100% फायदा होऊ शकतो. बघा तुम्ही.